आपण चाकणच्या बकरी बाजारामध्ये पाहू शकाल पाळीव शेळ्यांची जी आवक आहे ती आजची भरपूर मोठी आवक झालेली आहे बघा. गावरान आणि उस्मानाबादीचा माल आहे पूर्ण. शेळ्यांची साईज तुम्ही पाहू शकाल एकदम फुल लेंथमध्ये आहे बघा. तर इकडं गावरान उस्मानाबादी आहेत बघा. उस्मानाबादी शेळ्यांचं जे वैशिष्ट्य आहे या कोणत्याही वातावरणामध्ये सूट होतात ते. आणि इकडं सोजत टाईपमध्ये माल आलेला आहे बघा. शेळ्यांची पिल्लं पाहू शकाल सगळ्या साईजमध्ये आहेत बघा. एकदम मोठ्या साईजमध्ये पण येते की 1 महिन्याची असतील तेव्हा ही पण 1 महिन्याच्या आसपास 1 महिन्याच्या आसपासची पिल्लं आहेत बघा. काही 15-20 दिवसाची पिल्लं आहेत बघा. पिल्लावाले शेळ्यांचं काय दर चालू आहे? 3 पिल्लं आहे का? काय दर पण आहेत बघा. ही सगळी करड आहेत. आज काय दर चालू आहे? शिरोईचे बकरं राहतात दादा आपल्याकडे सगळे 4 महिन्याचे पिल्लर राहतात. पाटी बोकड सगळे राहतात. पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये. आणि दादांचं वैशिष्ट्य म्हणजे दादांचा एक मोठा फार्म आहे ना. मोठा फार्म आहे माझ्याकडे. 500-600 कोकरांचा बंदिस्त आहे. ओके. आणि तो विकायला कुठे सुरुवात केलाय आता पांढरी पूल आपलं नगर जिल्ह्यामध्ये. नगर जिल्ह्यामध्ये. नगर संभाजीनगर हायवेला पांढरी पूल आहे तिथे फार्म आहे आपलं. आणि शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन वगैरे करता आपण? चाललं एक भरपूर जणांची कॉल येते मला मार्गदर्शनासाठी. पण काय होतं ऑफिसच्या कामामुळे वेळच भेटत नाही. बरोबर. तर 1 जानेवारी माहिती ना आपण एक मोठं शिबिर आयोजन करणार तिथं. ओके. म्हणजे लोकांना सगळं याचं मेंढी पालनाचं त्याचं मार्गदर्शन पण करणार. आणि जे लोन वगैरे असतं स्कीम असतं त्याच्या संदर्भात पण आपण मार्गदर्शन ठेवणार आहे. ओके. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळीपालन कुक्कुटपालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार आणि कोंबडी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्याचबरोबर कोंबडी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या कोंबडे विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली आणि त्याचबरोबर इतर साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद. आभारी आहोत. तर मित्रांनो, आत्ता आलो आपण चाकणच्या बकरी बाजारामध्ये. पाहू शकाल पाळीव शेळ्यांची जी आवक आहे ती आजची भरपूर मोठी आवक झालेली आहे बघा. गावरान आणि उस्मानाबादीचा माल आहे पूर्ण. शेळ्यांची साईज तुम्ही पाहू शकाल एकदम फुल लेंथमध्ये आहे बघा. मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत ज्या की 3-3 पिल्लं होतं ते या शेळ्यांना एका वेळेस. 3 किंवा 2 कन्फर्म असतात ते. 3-3 पण पिल्लं होणारे शेळ्या आहेत बाजारामध्ये आज. त्याच्या व्यतिरिक्त काठेवाडी शेळ्या इकडे तुम्ही पाहू शकाल. पलीकडनं काठेवाडी शेळ्या आहे. बाकीच्या इकडं गावरान उस्मानाबादी आहेत बघा. उस्मानाबादी शेळ्यांचं जे वैशिष्ट्य आहे या कोणत्याही वातावरणामध्ये सूट होतात ते. आणि इकडं सोजत टाईपमध्ये माल आलेला आहे बघा. पाहू शकाल अशा प्रकारे ही आजची जी आहे ती पाळीव शेळ्यांची आवक आहे. भरपूर मोठी आवक झालेली आहे. आणि याच्यामध्ये पिल्लावाल्या शेळ्यासुद्धा आहेत म्हणजे गाभण शेळ्या आणि पिल्लावाल्या शेळ्या. इकडं पलीकडे तुम्ही पाहू शकाल व्यवहार चालू आहे. तर आजच्या बाजारामध्ये शेळ्यांच्या काय दर आहेत ते आपण व्यापाऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत. व्यापारी आणि जे शेतकरी वर्ग आहे त्याच्याकडनं या शेळ्यांचे दर आपण जाणून घेणार आहोत. आणि या शेळ्यांची पिल्लं पाहू शकाल इकडे ठेवलेली आहेत. ही सगळी या विक्रीसाठी ज्या शेळ्या आणल्यात त्यांची पिल्लं आहेत बघा. शेळी बघा. काही जणांना शिंगावाल्या शेळ्या नको असतात ते तर त्यांच्यासाठी पाहू शकाल अशा प्रकारे या बुंड्या शेळ्या सुद्धा येतात ते बाजारामध्ये. ज्यांना शिंग नसतात ते पाहू शकाल. आणि गाभणमध्ये येते या शेळ्यांची पिल्लं पाहू शकाल सगळ्या साईजमध्ये आहेत बघा. एकदम मोठ्या साईजमध्ये पण येते की 1 महिन्याची असतील तेव्हा ही पण 1 महिन्याच्या आसपासची पिल्लं आहेत बघा. काही 15-20 दिवसाची पिल्लं आहेत बघा. पोटामध्ये माल आहे बघा. आज पूर्ण पोटाचे आहेत. आज फक्त कोटाचे का? कोटा आहे फक्त. ओके. तोतापुरी नाही आज. तोतापुरी ओके. आज काय दर चालू आहे? आता 7,500, 8,000, 8,500. ओके. मोठ्या मालाचा. आणि लहानचा काय दर आहे? लहानचा 7,500, 7,000. म्हणजे सेमच रेट चालू आहे जवळजवळ. पाहू शकाल
बोकड आणि पाठ बोकड आहे कसे? पाठ बोकड दोन्ही. पाठ बोकड दोन्ही पण आहे बघा. बोकड पाहून दर चालू आहे म्हणजे वस्तू पाहून दर चालू आहेत बघा आजचे. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 76 66 10 91 64. ओके. दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि माल तुम्ही पाहू शकाल. भरपूर माल येतो या कानाची लेन्स वगैरे. तर अशा प्रकारे हा माल आहे. जर आपल्याला कोणाला खरेदी करायचं असेल तर त्यांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. इकडे सर आज काय काय आपल्याकडे? आज शेळ्या आहेत ना 7 8 10 होत्या. 4 इकले 6 राहिले. काठेवाडीमध्ये आहेत ना? काठेवाडीमध्ये 2च आहे आज. दोन बाकीच्या शिवजेच्या गाई गावराने गावरांमध्ये. पिल्लावाले शेळ्यांचा काय दर चालू आहे? 3 पिल्लावली. 3 पिल्लं आहे का? हा. काय दर चालू आहे इथं? इथं सांगतोय 35. 35,000. खाली काय आहे? एक बोकड्या 2 पाटी. ओके. 35,000 सांगायचे झाले. आणि देणार कितीपर्यंत येईल? आज मागू राहिले तिला 26 27 ला मागे. ओके. 3 पिल्लावाले म्हणून. आणि कधी खाली झालेली? हे 3 दिवस झाले. 3 दिवस. हिला एक बोकडे. हिला पाठ बोकडी. काळीला या सगळ्या पिल्लावाले आहेत? हे पिल्लावाल्याचे सगळे. ओके. हिला 2 आहेत. पिल्लं इथं ठेवलेली आहेत. ओके. ही पिल्लं आहेत बघा इथं बांधलेली. आणि काठेवाडी शेळ्यांचे काय होते? काठेवाडी आता 2च राहिले. गाभण आहेत ना या? एक गाभण एक गेलेली. ओके. त्यांचे कसे होतील? त्यांचं सांगत 21 हजार. 21 कमी होतील ना हा त्याच्यामध्ये? होईल. तर अशा प्रकारे आजचा बाजार आहे बघा. ही त्या शेळ्यांची पिल्लं आहे ज्या आता आपण शेळ्या पाहिल्या त्या शेळ्यांची ही पिल्लं आहेत बघा. आणि इकडं तुम्ही पाहू शकाल इकडं व्यवहार चालू आहेत ज्या की आपण इकडं ज्या 3 शेळ्या पकडल्या त्या 3 शेळ्यांचा आणि इथं पण ठेवलेले आहे बघा. या 5 शेळ्यांचा व्यवहार चालू आहे. आपल्या साईडची ती काही लांबची नाही. बरं जाऊ दे बोला कसं काय म्हणा तुम्ही. या 3 कर्ड आणि त्या 2 शेळ्या पलीकडच्या. मागा ना आता बोला एक साईड काय सांगू शेप तेराला 15 लावायची 17 लावायची 16 गायचीला बघून पैसे आम्हाला पाहून पैसे का आम्हाला पाहून पैसे. आता या शेळ्यांचा व्यवहार झाला ते कसं झालं? त्या 28,500 दिल्या. 28,500 ना? 3 बोकडे त्यांना. 3 बोकड आणि 2 शेळ्या. 2 शेळ्या. ओके. आणि आज कोणता माल आहे आपल्याकडे? आज गावराने हा. सुरुडीच्या काही गावरान आणि लांबकानी पहिल्या दुसऱ्या येतात शेळ्या. ओके. यांचे कसे दर चालू आहे? म्हणजे 16-17 पासून पुढं 16-17 पासून तर 20-22. ओके. आणि पिल्लावाल्या गाभण ना? पिल्लावाल्या गाभण ओके. 12 13 14 हाय तसे माल हाय. ही मोठी शेळीची काय होती? तिचं 21 ला मागतात ती गाभण गाभण आहे का? गाभण. ओके. ती 17 ला मागतात. 18 नी मागतात त्या त्या 2 दोन. 36 ला. हा. आणि या बुंड्या शेळ्या? त्या बुंड्या 2 मागतात. 29 ला मागतात 2 14,500 हा. गाभण आहे ना? गाभण आहे 200. ओके. या बुंड्या पाठी दुसऱ्या आहेत त्याच्या. ओके. त्यांना 2 कळलंय. म्हणजे सगळ्या पिल्लावाल्या गाभण आहेत पिल्लावाल्या तिथं? गाभण मिक्स आहे. ओके. आज वेगळ्यामध्ये या 2 बुंड्या आहेत. हा बुंडे वेगळे. तर पाहू शकाल अशा प्रकारे आजचा बाजार आहे. माल आलेला आहे. ठीक आहे. पाहू शकाल 20,000 व्यवहार झालेला आहे. चांगली ती पण नाही शेळ जाईन थोड्यासाठी. काही इकडनं पण शेळ्या पाहू शकाल. इकडं सोजतमध्ये पण आहेत बघा.
शेळे. इकडनं कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल. कटिंगचा माल सुद्धा भरपूर येतोय आता. आवक खूप मोठी होती. आणि जसं बोकड शेळी तशी किंमत वस्तू पाहून किंमत होते पाहू शकाल. साधारणतः 2-3 हजार रुपयापासून पुढं तर 20-22-25 हजार रुपयापर्यंत किंमत होते बघा. सगळा कटिंगचा माल आहे पाहू शकाल. एक सानियनमध्ये बघा. माल पाहू शकाल बघा. कशी सांगताय? गड सांगितलं 7,000. 7,000. आणि किती महिन्याचे असतील? याला 3 महिन्याची. 3 महिन्याचे. बोकड आहे सगळे? हा बोकडे. 7,000 रुपयांनी सांगता तेव्हा. ठीक आहे दादा. बाकीचा पण माल तुम्ही इकडे पाहू शकता. लहान करतं पाहू शकाल. कोणती आहेत? गावरान मधलीच आहे का? सुरू क्रॉस इकडनं पण आहेत बघा. ही सगळी करड आहेत. आज काय तर चालू आहे? शिरोईचे बकरे राहतात दादा आपल्याकडे. सगळे 4 महिन्याचे पिल्लर राहतात. पाटी बोकड सगळे राहतात. दर काय चालू आहे यांचे? रेट काय चालू आहे? रेट सांगायला यांचे सांगतोय मी 6,500 रुपयांनी, 5,500, 6,000 रुपयांनी देतो आपण. क्वालिटी बकरे हे सगळे 5,000 रुपयांनी सुद्धा माल असतो आपल्याकडं. कॉन्टॅक्ट नंबर देऊ? हा सांगा ना. 93 73 97 63 11. ओके. तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. करड पाहू शकाल. ही सगळी करड असते बकरे सगळे शिरोईचे मेंढ्या पाहू शकाल इकडं. तेव्हा इकडं या ज्या मेंढ्या आहेत त्या भरपूर लांबून लांबून येतात. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातून येतात. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून येतात ते बघा. आणि जसे आपण हे समोर ग्रुप पाहतो पूर्ण ग्रुपचीच विक्री होते बघा या ठिकाणी. आणि गाड्या सुद्धा पूर्ण भरून माल आहे बघा. गाड्यांमध्ये सुद्धा पूर्ण माल भरलेला आहे. काही वरती आहेत बघा. तर अशा प्रकारे या भागामध्ये ज्या मेंढ्या असतात यांची ग्रुपनीच विक्री होती. जसं की आज समोरचा ग्रुप आहे बघा. पूर्ण ग्रुपचाच व्यवहार चालू आहे. तर अशा प्रकारे या भागामध्ये जे ते व्यवहार होतात ते पूर्ण ग्रुपचाच व्यवहार होत असतोय. इकडं मेंढ्यांच्या इकडं आलोय पाहू शकाल. मेंढ्या आहेत बघा. सगळ्या एकदम मोठ्या मापाच्या मेंढ्या आहेत पाहू शकाल. इकडं जळगाव खांद्याची बकरं आलेली आहेत बघा. हे सगळे जळगाव खांदे साईडचे आहेत. दादा आहेत. आज कोणता माल आहे आपल्याकडे? अरे आपल्याकडे हर प्रकारचा माल आहे. कोणता? जमनापुरी, तोतापुरी, किलापुरी, तोतापुरी, गावरान. ओके. आणि हा माल कुठून येतो? या माल येतो आपल्या 5 जिल्ह्यामधून येते. ओके. कोणते? सोलापूर, कोल्हापूर, तोंडापूर, जळगाव.
जळगाव. होय. ओके आता हे- आणि खूप कमी भावात 3-3.5 हजारात देणार आहेत. ओके. आज मंडीला पडली आहे. सरकारची विनंती आहे की आमच्यावर काही दयामाया करा. ओके कॉन्टॅक्ट नंबर. 7385205313. ओके आणि घेणारे हे पण कमी मागतात. ओके आणि चाकण व्यतिरिक्त कोणता बाजार करतात? शाखांची विरती अजून घोडेगाव आहेत. गोडेगाव. हो. ओके तर पाहू शकाल अशा प्रकारे माल आहे. आणि मोठ्या मालेची काय किंमत होती? अहो मोठा असो काही भाव देत नाही हो. शेतकरी लंबा आहे आज. ओके तर पाहू शकाल अशा प्रकारे बाजार भाव चालू आहे बघा. एक मिनिट. बाकीचा माल सुद्धा इकडे जाऊन पाहू शकाल. इकडे मेंढ्या आहेत बघा. एकदम मोठ्या मापाच्या मेंढ्या आहेत त्या सगळ्या. दादा आहेत. दादा आज कोणता माल आहे आपल्याकडे? आज ही काय मेंढी आणलेली आहे एकच मिनिट. गावरान मेंढी आणलेली. इकडे पाहू शकाल एकदम मोठ्या साईज मध्ये मेंढ्या आहेत. दादा आहेत. दादा आज कोणता माल आणलेला आहे आपण? आज ना गावरान कोकरा आणलेली आहेत. एक साधारण 60 कोकरा आणलेत आज. ओके. हा सीडवरचे सगळे सांभाळलेले आहेत आपण. ओके शेडवरचे जे बंदिस्त मध्ये आपण हे बंदिस्त करतो. शेड पाला आपण. ओके हा. आता हे किती वय किती असं यांचा? हे साधारण 4-4.5 महिन्याचे जातात. 4-4.5 महिने. आपण घेतलेले 2 महिने सांभाळलेत आपण पूर्ण शेडवर. ओके. हा. आणि आता वजन काय आहे त्यांचं? वजन एक 35-38 किलो आहे. 35-38. आणि काय दर मिळतोय म्हणजे कशी मागणी वगैरे कशी? आपण 14 सांगितले 13-13 पर्यंत चाललंय गिरायकाला. ओके 13,000 रुपये हा 13,000. पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये. आणि दादांचं वैशिष्ट्य म्हणजे दादांचा एक मोठा फार्म आहे ना मोठा फार्म आहे माझ्याकडे. 500-600 कोकरांचा बंदिस्त आहे. ओके. आणि आता तो विकायला कुठे सुरुवात केलाय आता. पांढरी पूल आपलं नगर जिल्ह्यामध्ये. नगर जिल्ह्यामध्ये. हा, नगर संभाजीनगर हायवेला पांढरी पूल आहे. ओके. तिथे फार्म आहे आपलं. आणि शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन वगैरे करता आपण? चाललंय एक भरपूर जणांचे कॉल येतात मला मार्गदर्शनासाठी. पण काय होतं ऑफिसच्या कामामुळे वेळच भेटत नाही. बरोबर. तर 1 जानेवारी माहिती ना आपण एक मोठं शिबिर आयोजन करणार तिथं. ओके. म्हणजे लोकांना सगळं याचं मेंढी पालनाचं त्याचं मार्गदर्शन पण करणार. आणि जे लोन वगैरे असतं स्कीम असतात त्याच्या संदर्भात पण आपण मार्गदर्शन ठेवणार आहे. ओके. हा. आणि जर तुम्हाला भेटायचं असेल किंवा आपल्या फार्मला व्हिजिट करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? काय अडचण नाही. माझा नंबर आहे 9527-369213. मला एक संध्याकाळी 8 वाजता 8 नंतर कॉल करायचं. काय अडचण कारण दिवसभर काय होतं ऑफिसमध्ये कॉल घेता येत नाही. ओके. संध्याकाळी कॉल करायचं. ओके. तर दादांचं पाहू शकाल बंदिस्त असं मेंढी पालन आहे आणि भरपूर मोठा फार्म आहे त्यांचा. जर आपल्याला कोणाला व्हिजिट करायची असेल किंवा त्यांच्याकडनं माल खरेदी करायचा असेल तर त्यांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. दादा जॉब करतात त्याच्यामुळे संध्याकाळीच कॉल करायचा ना? हो संध्याकाळीच कॉल करा. 8 नंतर कॉल करा कारण दिवसभर कामामुळे काय जमत नाही कॉल घ्यायला. ओके. आणि आपल्याला लोन संदर्भात किंवा फार्म संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही त्यांना नक्की कॉल करू माहिती शकता. देऊ आपण त्यांना. ओके. जानेवारी महिन्यात ना एक मोठ्या शिबिराचं आयोजन चाललंय. जानेवारी महिन्यामध्ये. जानेवारी तर सध्या काय होतं कामामुळे मला पण वेळ भेटत नाही. ओके. जानेवारी महिन्यात आपण एक पूर्ण 1 डे हां. हा सगळ्यांना त्याची काय एक माफक दरात म्हणजे थोडीफार फी घेऊन नॉमिनी ओके. जेवण वगैरे सगळ्यांना त्यांना आपण पूर्ण कोकरांचं म्हणा बोकड्यांचं म्हणा खरेदी विक्रीपासून त्यांचं लसीकरण औषधं कोणते काय खुराकाचं नियोजन पूर्ण मार्गदर्शन करणार. ओके. आणि दादांचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः तयार करतात आणि स्वतः विक्री करतात. हा स्वतः विक्री करतात ते. तर पाहू शकाल अशा प्रकारे त्यांच्या फार्मवर मेंढ्या तयार झालेल्या आहेत ज्या की 2 महिन्याच्या घेतल्या होत्या तर 4 महिने झालेले आहेत बघा. ठीक आहे दादा धन्यवाद. हो चालेल. तर पाहू शकाल बघा अशा प्रकारे आजचे दर चालू आहेत. इकडं पूर्ण काळे मेंढ्या आहेत बघा. बरेच जणांना देवासाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी लागतात ते. तर काळ्या मेंढ्या सुद्धा बऱ्याच येतात त्या बाजारामध्ये. सगळ्या साईजमध्ये लहान साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत पाहू शकाल. तुमचे एक दादा कसे सांगितले ते? कसे सांगितले? कसे? पाहू शकाल. ते सांगतो ना तुला. हे दिले का दादा? कसे दिले? 7.5 ओके. आणि किती 3-4 महिन्याच्यात? 3 महिन्याच्या आतले 3 महिन्याच्यात 7,500 दिले. आणि तुम्ही कुठून आले होते? आम्ही ह्याच्यातनं कोकणा आपलं पिंपोळी. पिंपोळी कोकणामधून. हां. ओके.
14-15 किलो वजन येईल ना? कमी 12-13. 10-12 बाजार कसा आहे आजचा? चांगलं आहे माल पाहून. माल पाहून ना? ओके, ठीक आहे दादा. तर पाहू शकाल अशा प्रकारे आजचा बाजार आहे. माल पाहून किंमत होते. सगळ्या साईजमध्ये आहेत बघा. इकडं माडगेळमधले नर आहेत बघा, जे ब्रिडिंगसाठी वापरतात. ते सुद्धा आता चांगल्या प्रकारे यायला लागलेत बघा. सगळ्या साईजमध्ये, म्हणजे लहान साईजमध्ये बघा, हे लहान साईजमध्ये, हे मोठे आहेत, मोठे आहेत, असे हे नर येतात हे. आणि माल पाहून याची पण किंमत होते, म्हणजे 20-25 हजार, 30 हजार, 35 हजार, 40 हजार अशी किंमत. जसा माल तशी किंमत होते बघा. हे खास करून ब्रीडिंगसाठी वापरतात ते बघा. याचा आता व्यवहार चालू आहे. इकडं पण आहेत बघा. बाकीचा माल तुम्ही इकडे पाहू शकाल. पाहू शकाल मित्रांनो, आपण आलोय चाकणच्या कोंबडी बाजारामध्ये. कोंबड्यांची आवक बघू शकाल. सोनाली वगैरे जास्त आहे, गावरांचा माल खूप कमी आहे. इकडं कावेरीचे कोंबडे आहेत. कोंबडा हे पोचलं. किती करे किती दो आहे ते? कोंबडे बघा, इकडं कोंबडे आहेत. मग ऐकू ये ना त्यांना, मग नेमकं मामू कुणाला म्हणतोय? शाळेला माऊ म्हण काय होतं. मामाचे दिले ना हो. इकडनं पण माल आहे बघा गाडी. आज काय दर चालू होता? आज दादा कोंबडीचा 600 रुपयांनी सांगायला होते, 500 रुपयांनी दिल्या कोंबड्या. हा, कोणत्या होत्या? कावेरीच्या होत्या, कावेरीच्या. 2 किलो 2.5 किलो प्लसच्या होत्या. हा, आणि कोंबड्या होते 3 किलो साईजचे. कावेरीचे. हा, कावेरीचे. ओके, ते कसे दिले? ते 700 रुपयांनी दिले. 700 रुपये. ओके, म्हणजे हे खाली येतेच ना? 700 दिले. आणि कोंबड्या 500 ना? कोंबड्या 500 रुपयांनी. ओके, आणि पुढचे बाजार कसे होते? पुढचे बाजार होते चांगले आले. नाही, पुढचे कसे होते म्हटलं? आता 31 जवळ आला ना? नाही होते ना आता चांगले. मार्गशीर संपला ना, हा चांगले बाजार चालू होते. माल पण चांगला होता. हा. आणि बाकीच्या याच्यामध्ये काय भेटेल का आता? बाकीचे भेटेल ना, बदक, गिनी पाऊल वगैरे भेटले तर आणून तुमच्यासाठी. ओके, तर दादा असतात ते. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना एकदा. 70 66 78 54 78. ओके, दादानी कॉन्टॅक्ट नंबर दिला. आणि त्यांच्याकडे जे ते बदक, गिनी पाऊल वगैरे असतं ते, जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. तर पाहू शकाल आजच्या बाजारामध्ये अशा प्रकारे माल आला होता. लहान करड, आज लहान करड बरीच कमी होती. अशा प्रकारे करड आहे. 3 आणि 4 हजार रुपये किंमत सांगतात या लहान करडांची. ही रानामध्ये मोकळी फिरणारी करड असतात ते, त्याच्यामुळे ही कोणत्याही वातावरणामध्ये सेट होऊन जातात ते बघा. त्याच्यामध्ये मेंढ्यांची पण असतात ते आणि शेळ्यांची पण असतात ते.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.